माणसांशी कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांची दांडी, खासदार प्रीतम मुंडे यांनी साधला बीडकरांशी संवाद। कळंबोलीतील बीडकरांसाठी संवाद। आपल्या माणसांशी या कार्यक्रमाला पंकजा मुंडे संवाद साधणार होत्या, मात्र काही कारणास्तव त्या उपस्थित राहिल्या नाहीत। मात्र व्हिडिओद्वारे त्यांनी बीडकरांशी संवाद साधला। पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीत खासदार प्रीतम मुंडे यांनी नागरिकांशी संवाद साधला। पंकजा मुंडे यांची बहीण म्हणून मिरवण्यात जो सन्मान आहे तो कुठल्याही शब्दात नाही। जेसीबी लावून फुले उधळून हे प्रेम कोणाच्याही वाट्याला येत नाही। पंकजा ताईंच्या अंगावर तर फुलांचे व्रण पडले होते, इतकी फुले उधळण्यात आली होती। ओवाळताना साखर ही तोंडात न टाकता ती हातात घेऊन एकत्र करून 4 दाणे खाते, तेव्हा कोणती साखर कोणत्या स्त्रीची आहे हे माहिती नसते। विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हायला हवी, हा आमचा आग्रह आहे, असे प्रीतम मुंडे यावेळी म्हणाले। आज माझं स्वागत केलं, तुम्हाला जेसीबी लावल्याशिवाय करमतच नाही। कुठंही जाऊ ताई, तुम्ही हायतच मागे जेसीबी घेऊन। मी ताईंना म्हणत होते की ताई तुम्ही विनंती करा की इतका जेसीबीच्या माध्यमातून तुम्ही प्रेमाने फुलांचा वर्षाव करता, पण ताईंची शिवशक्ती परिक्रमा मी बघितलेली आहे। ताईंना अक्षरशः ते फुलं लागून अंगावरती ताईंच्या काळे निळे व्रण पडलेले मी पाहिलेत। एवढं प्रेम मला वाटत नाही की राजकारणात कोणाच्याही नशिबी आलं असेल। आणि म्हणून जेव्हा आपल्याला वाटतं की हे सगळं चांगलं चाललेलं आहे, तेव्हा कोणाच्या न कोणाच्या पोटात हे दुखत असतं। आज जर आपण परिस्थिती बघितली निवडणुकीची, तर तुम्ही सगळे त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे। मी पण पूर्ण प्रयत्न करतेय की अतिशय कुठल्याही पद्धतीने आपण बोलत असताना आपल्या माध्यमातून चुकूनही कोणाचं मन दुखावलं जाऊ नये ह्याची जाणीव नेहमीच असते, पण यावेळी जरा जास्त डोळ्यात तेल घालून ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज पडली। मुंडे साहेबांविषयीच्या तुमच्या भावना ह्या केवळ साहेब हे कुठल्या तरी अमुक एका जाती धर्मात जन्माला आले म्हणून नाही आहेत। साहेबांनी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आयुष्यात जे काम केलं, त्यांचा सर्वसमावेशक जो आतापर्यंतचा प्रवास राहिला, त्या प्रवासामुळे तुम्हाला मुंडे साहेबांविषयी इतकं प्रेम वाटतं। आणि तेच संस्कार आमच्यावर पण आहेत। म्हणून मला वाटतं छोटंसं उदाहरण देते की आज तुम्ही माझं औक्षण करता, समजा मला 5, 7, 9, 10, 11 माझ्या मायमौल्यांनी ओवाळलं, औक्षण केलं, ते प्रत्येक जण माझ्या तोंडात साखर देतं मला तोंड गोड करण्यासाठी। मी सगळ्यांना म्हणते हातावर द्या, मग त्याच्यामध्ये सगळ्यांची साखर एकत्र करून मिक्स करून मी त्याच्यातले 4 दाणे काढून खाते, कारण एकीच्या हाताने तोंडात साखर घातली तर बाकीच्या 9 जणींना वाईट वाटेल ही भावना माझ्या मनामध्ये सातत्याने असते। आणि म्हणून जेव्हा त्या 10 जणींची साखर मी एकत्र करते, तेव्हा मला नाही माहिती की ह्याच्यातली कोणती साखर ही कोणत्या जातीची आहे आणि कोणत्या धर्माची आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।